आजचा युवक गोंधळला आहे. एआय नोकऱ्या घेतोय का वाढते, व्यवसाय धोक्यात आहेत आणि आरोग्य मात्र हातातून निसटून चालले. मग प्रश्न असा आहे, युवकांनी नेमकं करायचं काय? उत्तर एकाच शब्दात आहे, शेती. पण पारंपरिक नाही, नैसर्गिक, आधुनिक आणि विचारपूर्वक शेती. आज एआय आला आहे, आज नाही तर उद्या डेटा एंट्री, अकाउंटिंग, डिझाईन, अनेक नोकऱ्या संपणार आहेत. डिग्री असूनही बेरोजगारी वाढते. स्पर्धा इतकी वाढली आहे की एक नोकरी 1000 अर्ज. एआय थकत नाही, एआय पगार मागत नाही, एआय सुट्टी घेत नाही. पण एआय एक गोष्ट करू शकत नाही, अन्न तयार करू शकत नाही. व्यवसायाचं भविष्य आणि खरी संधी. आज युवक म्हणतो बिझनेस करायचा आहे, पण कोणता? स्टार्टअप्स आहेत, ॲप्स आहेत, डिजिटल आयडिया आहेत. पण सत्य असं आहे की जो व्यवसाय माणसाच्या मूलभूत गरजेशी जोडलेला आहे तो कधीच संपत नाही. अन्न, आरोग्य, पाणी आणि याचं केंद्र आहे शेती. वेस्टर्न कल्चर, फास्ट फूड आणि आरोग्याचा ऱ्हास. आज आपण वेस्टर्न कल्चर स्वीकारलं. पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज फूड हे आधुनिक वाटतं, पण शरीरासाठी विष आहे. लहान मुलं आज भाकरी भाजी नाही तर फास्ट फूडवर वाढत आहे. परिणाम, खेळायच्या वयात अवघ्या 8 वर्षाची मुलगी अकाली शहाणी होते. हा दोष त्या मुलीचा नाही, हा दोष आहे विषारी अन्न साखळीचा. विज्ञानाची प्रगती पण विवेक हरवला. विज्ञान प्रगत झालं, उत्पादन वाढलं, सोयी वाढल्या, पण शेतीत विज्ञानाच्या नावाखाली रसायनांचा अतिरेक झाला. जलद नफा पण दीर्घकाळाचा रोग. आज गरज आहे ती विज्ञान, निसर्ग आणि विवेक यांचा समतोल साधण्याची. नैसर्गिक शेती युवांसाठी भविष्याची किल्ली आहे. नैसर्गिक शेती म्हणजे मागे जाणं नाही, ती पुढे जाण्याची दिशा आहे. रसायनमुक्त अन्न, कमी खर्च, स्थिर उत्पन्न, वाढती माग. आज शहरात लोक केमिकल फ्री, ऑर्गॅनिक, नॅचरल या शब्दासाठी जास्त पैसे मोजायला तयार आहेत. ही संधी आहे शेती एआय व्यवसायाचं नवीन मॉडेल उभं करण्याची. आजचा युवक शेतीला नवी दिशा देऊ शकतो. एआय द्वारे हवामान अंदाज, डिजिटल मार्केटिंगद्वारे थेट ग्राहक, फूड प्रोसेसिंग, एक्सपोर्ट. शेती ही आता फक्त शेतात नाही, ती मोबाईलमध्ये, डेटामध्ये आणि ब्रँडमध्ये आहे. प्राईम मराठीचं युथला आव्हान आहे, आज निर्णय घ्या, नोकरी करा पण पर्याय ठेवा, बिझनेस करा पण पाया मजबूत ठेवा, आणि तो पाया आहे शेती. कारण एआय माणसाची नोकरी घेऊ शकतो पण माणसाचं पोट नाही. आज जर युवक शेतीकडे वळला तर तो फक्त स्वतःचं भविष्य घडवणार नाही तर देशाचं आरोग्य वाचेल. शेती वाचली तर युवक वाचेल, युवक वाचला तर भारत मजबूत होईल. हीच आहे खरी युथ एम्पॉवरमेंट. प्राईम मराठी सोबत नव्या भारताची, नव्या शेतीची आणि सक्षम युवकांची सुरुवात.